हॅलो यूट्यूब लवर्स, कशा आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एव्हरीडे वंडर्स डायरीमध्ये. तर आज आपण एक वेगळ्या पद्धतीची राजमाची रेसिपी बघतोय. यापूर्वी तुम्ही कधीही केली नसेल या पद्धतीने, तर नक्की करून बघा, खूप छान लागते. तर इथं मी राजमा शिजवून घेतलेला आहे, अर्धा कांदा घेतलेला आहे चिरून, आणि एक बटाटा पूर्ण असा मऊ असा शिजवून घेतलेला आहे, आणि आले लसूण पेस्ट घेतलेले आहे. ते मी मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक करून घेतलेले आहे. तर त्याच पाण्यामध्ये हे मसाले आपण घालून घेणार आहे. तर इथं हळद घेतलेले 1 चमचा, 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा धनेपूड घेतलेले आहे, आणि 2 चमचे राजमा मसाला घेतलेला आहे. तर राजमा मसाल्याच्या ऐवजी तुम्ही कोणताही गरम मसाला घेतला तरीही चालेल. 2 लवंगा घेतलेले आहेत आणि 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. तर हा सगळा कोरडा मसाला आहे ना, तो याच पाण्यामध्ये मी आले लसूणच्या पाण्यामध्ये घालून मी मिक्स करून घेते. तर मी इथं छान मिक्स करून घेतलेलं आहे, आणि पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेते. तुम्हाला जसं जितकं स्पायसी हवं आहे तितक्या प्रमाणात तुम्ही तेल घालू शकता. तर इथं मी फोडणीला ओवा टाकलेला आहे, आणि जे लवंग दालचिनी तुकडे घेतले होते ते टाकलेले आहेत, आणि ते थोडेसे फुलले की मग त्याच्यामध्ये तो कांदा घातलेला आहे, आणि कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. तर खूप छान लागते. याला कोणत्याही वेगळ्या मसाल्याची आपल्याला ग्रेव्हीसाठी गरज पडत नाही. एवढ्यामध्येच खूप उत्तम बनून तयार होते. आणि आपण जे मसाले मिक्स करून घेतले होते पाण्यामध्ये, ते मसाले ह्याच्यामध्ये घालायचे आहेत, आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. खूप खमंग असा वास येतो मसाल्यांचा चांगले भाजले की. तर तुम्ही बघू शकताय चांगलं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना. तर या स्टेजला आपण घालायचा आहे जो बटाटा आपण घेतलेला आहे उकडून, तो पूर्ण स्मॅश करायचा आहे, आणि मग याच्यामध्ये घालायचा आहे, आणि आता चांगला हा या मसाल्यामध्ये एकसारखा असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर याच्यामध्येच मी काय करते, थोडेसे राजमा पण घालते, आणि थोडंसं पाणी घालून घेते त्यामधलंच, राजमामधलंच, आणि ते पण याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेते. चांगली अशी पेस्ट झाली पाहिजे, स्मूथ अशी. चांगलं आता मिक्स झालेलं आहे प्रॉपर. तर आता काय करायचं आहे, थोडंसं शिजून द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत ना. हे मसाल्यासोबत बटाटा जो आहे तो चांगला शिजवून द्यायचा आहे. मी 2 चमचे तूप घालते याच्यामध्ये, त्याने खूप छान टेस्ट लागते, एक वेगळा फ्लेवर येतो त्याला. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता हे चांगलं भाजल्यानंतर बटाटा, मग याच्यामध्ये राजमा घालून घ्यायचा आहे. तर राजमा शिजवताना मी मीठ घातलं होतं, तर त्या हिशोबाने मी थोडंसं मीठ वरून आणि घालून घेते. आता झाकून 2 ते 3 मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे, कारण ऑलरेडी राजमा शिजलेला आहे, फक्त मसाल्यासोबत थोडासा त्याला शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे बटाट्यामुळे, आणि बटाट्याची कुठंही त्याला चव लागत नाही, कळूनही येत नाही की हे बटाट्याची ग्रेव्ही आहे. आता थोडीशी कसुरी मेथी घालते मी. तर मस्त आपला राजमा तयार आहे. मी त्याच्यासोबत सिंपल पुलाव केलेला आहे. तर आयत्यावेळी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही जर नसेल आपल्याकडं, तर मग हा पर्याय उत्तम आहे अशा वेळी. तर नक्की एकदा ट्राय करून बघा, आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघू शकता खूप छान झालेलं आहे. वाव. थँक्यू.